आज आपण व्हिजिट करणार आहोत अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर येथे। तर प्राचीन शिवमंदिरला कसं जायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर अंबरनाथ स्टेशनवरनं आपल्याला अंबरनाथ ईस्टकडनं आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 3 दिसेल, तिकडनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला मोठं स्मारक दिसेल, तिकडनं आपल्याला शेअरिंग ऑटो मिळतात। ते 20 रुपीज पर पर्सनने आपल्याला अंबरनाथ शिव टेम्पलला नेऊन सोडतात। अवघ्या 2 किलोमीटरवर हे अंबरनाथ शिव टेम्पल वसलेलं आहे आणि हा त्याचा मेन गेट आहे। आता माझ्या नवीन व्हिडिओला त्याआधी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओला जे काही प्रेम दिलं, हे जे तुम्हाला परिसर दिसतंय, तर आता येत्या शिवरात्रीला म्हणजे 26 फेब्रुवारीला इकडे खूप प्रमाणात स्टॉल्स लागणार आहेत आणि खूप जास्त प्रमाणात इकडे गर्दी असते। हे जे दिसतंय तुम्हाला, हे रस्ते तुम्हाला बिलकुल बघायला भेटणार नाहीत, कारण इकडे खूप जास्त प्रमाणात गर्दी असणार आहे आणि लाखोंमध्ये भक्त येतात शिवरात्रीला इकडे दर्शन घेण्यासाठी। हा जो परिसर आहे हे आता सुकलेला आहे, तिथे बिलकुल पाणी नाहीये, पण जर पावसाळ्यात तुम्ही बघाल तर इकडे धो पाणी वाहत असतं। हे तुम्ही बघू शकता, आता इथे बिलकुल सुद्धा पाणी नाहीये। इथे तुम्ही बघू शकता की इथे काम चालू आहे। मला जी इन्फॉर्मेशन भेटली आहे त्यानुसार 138 करोड गव्हर्नमेंटने हे अंबरनाथ शिव टेम्पलला दिले आहेत। तर जे आता आपल्याला रूप दिसतंय शिव मंदिरचं, त्याचप्रमाणे खूप छान पद्धतीने ते आकारण्यात येणार आहे। असं बोललं जातं की हे मंदिर वालधुनी नदीच्या काठी वसलेले आहे। तर तुम्ही जो हा समोर ब्रिज बघताय, त्या ब्रिजकडनं आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे। तर आता आपण पुढे बघताय की इकडे स्टॉल्स लागलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते बघा तिकडे जाऊन आपण तिकडे गेट आहे, तर तिकडे जाऊन आपण आतमध्ये एंटर करणार आहोत। इथे जी पडदी दिसते ते तुम्हाला 100 रुपीजला मिळून जाईल आणि पुढे प्रसाद सुद्धा आहे, तो तुम्ही इकडे घेऊ शकता। आणि पुढे जाऊन हा जो गेट दिसतोय तुम्हाला, तिकडनं आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे आणि एंटर केल्यानंतर आपल्याला तिथे स्टँड दिसेल, तिकडे आपल्याला चपला काढायचे आहेत। तर इकडे आपण चपला ठेवू शकतो आणि पुढे जाऊन एक स्टँड लावलेला आहे, तिकडनं आपल्याला दिलेलं आहे की कशा प्रकारे आतमध्ये एंटर करायचं। शिव मंदिराचं हे असं रूप आहे, जे तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने हे कोरीव काम केलेलं आहे पांडवांच्या काळी। शिव मंदिरला येण्यासाठी तुम्हाला टायमिंग सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आहे। तुम्ही यामध्ये कधी पण येऊ शकता। आपण आलो आहोत अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिरला। याला अमरेश्वर टेम्पल सुद्धा म्हटले जाते। युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमधून हे एक आहे। असे फक्त 50 मंदिरे आहेत आणि असं बोललं जातं की पांडवांनी एका रात्रीत एका दगडाने हे मंदिर बांधलं, की शिलाहाराचा राजा आणि त्याच्या मुलाने हे मंदिर रिबिल्ड केलं आहे। आणि इथे महाशिवरात्री आणि श्रावणामध्ये लाखोंमध्ये भक्त येतात शिव मंदिराचं दर्शन करण्यासाठी। या महाशिवरात्रीला मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमधून हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर तुम्ही पाहू शकतात की आज किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मधला दरवाजा आहे, तिकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि एंट्री करताच आपल्याला 2 नंदी दिसतील। सर्वप्रथम आपण जेव्हा मंदिरामध्ये एंटर करतो तेव्हा आपल्याला इथे 2 नंदीचे दर्शन घडते। हा जो गेट आहे, इकडनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि साईडला तुम्ही बघू शकतात की एक छोटं मंदिर आहे। त्या मंदिरात मी तुम्हाला जाऊन दाखवते। त्यामध्ये पण एक छोटी शिवलिंग आहे, तिकडे जाऊन पण भाविक दर्शन घेतात। तर हे बघा, अशा प्रकारे ही शिवलिंग आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात की ही जी मूर्ती आहे, ती ॲक्च्युली कसली मूर्ती आहे ते मला कळत नाहीये, पण जे त्यांनी कोरीव काम केलं आहे ते खूप छान पद्धतीने केलं आहे। आपल्याला साक्षात पिंडीचं दर्शन
घडतं. तर चला तर आपण बघूया की कशा प्रकारे दिसते. हे जे तुम्हाला दिसतंय हे एक देवीचं मंदिर आहे. तर त्याचं मी आता तुम्हाला दर्शन घडवणार आहे. आतमध्ये एंट्री केली की इकडे सुद्धा त्यांनी स्टॉल लावलेले आहेत फुलांचे, देवीची ओटी असं हे सगळं असं. आणि पुढे जाऊन आपल्याला इथे सुद्धा एक छोटं मंदिर आहे. असे 2 मंदिरं आहेत. आणि हे जे तुम्हाला दिसतंय बांधलेलं आहे ते धागा, तिकडे मन्नत मागितली जाते आणि असं बोलतात की ते पूर्ण होतं. तर इथे लोक येऊन, भाविक येऊन इथे मन्नत मागतात. आणि पुढे आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. हे बघा, हे मंदिर आहे देवीचं. इकडे आपल्याला जायचं आहे. एक छोटी मूर्ती आहे आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. पण आतमध्ये शूट करून देणार की नाही आयडिया नाही आहे. चला तर आपण जाऊन बघूया की देतात का शूट करून. गर्दी असल्यामुळे आपल्याला देवीचं रूप नीट दिसत नाही आहे, तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे जे तुम्हाला दिसतंय वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम केलेलं आहे त्यांनी. आणि एक पण मूर्ती तुम्हाला सेम दिसणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी इकडे कोरलेलं आहे. आणि हे सगळं 1060 AD मध्ये त्यांनी कोरीव काम केलं आहे.
हा शिवमंदिराच्या बाहेरचा असा परिसर आहे. खूप मोठा परिसर आहे. इथे लोक बसतात, विश्रांती घेतात. आणि ही जी मूर्ती दिसते तुम्हाला ते हनुमंतांची मूर्ती आहे. आणि साईडला एक शिवलिंग आहे, तुम्ही बघू शकता. इकडे पण भाविक दर्शन घेतात, फुलं वाहतात. हा जो तुम्ही मंदिराचा परिसर बघताय खूप छान आणि असं शांत असा परिसर आहे. आणि हे तुम्ही पूर्ण मंदिराचं व्ह्यू बघू शकता. आणि जिथे शिवलिंग आहे तिथे वर कळस नाही आहे, कळस बांधलं गेलेलं नाही आहे. तर जो सूर्यप्रकाश आहे तो डिरेक्ट शिवलिंगावर पडतो असं बोललं जातं. हा जो दिसतोय तो तिसरा दरवाजा आहे. आणि हे तुम्ही बघू शकतात ह्या साईडने मंदिराचं रूप कसं आहे. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्यात. आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिव मंदिराचं दर्शन घडवण्याचं ट्राय केलं आहे. तर त्यासाठी लाईक नक्की करा. जाताना काही चुकले असेल तर माफ करा. आणि व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईबचं बटन फ्री आहे तर सबस्क्राईब करू शकता. तर व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तर जाता जाता बोलूया ओम नमः शिवाय, जय भोलेनाथ.